और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। महाराष्ट्र शासनाच्या मालकी हक्काच्या जागेवर उभारण्यात आलेल्या 2011 पूर्वीच्या झोपडपट्टीतील निवासी खोलीचा विनामूल्य मालकी हक्क अतिक्रमणदारांना देण्यात येणार आहे। यासाठी 31 डिसेंबर पर्यंत महापालिकेच्या प्रभाग समिती अर्ज करण्याचे आवाहन आमदार बालाजी किनीकर आणि उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी केलंय। जागेवरील ज्या प्रॉपर्टी आहेत त्या रेग्युलराइज करण्यासाठी किंवा त्यांना मालकी हक्क देण्यासाठी झोपडपट्टीवाल्यांसाठी एक नवीन आदेश आलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी आपल्या उल्हासनगरमध्ये चालू झाली आहे। नक्की ती प्रक्रिया काय असणार आहे त्यांना समजून 25 मार्च 2026 रोजी शासकीय जमिनीवरील 1/1/2011 पर्यंतचे अतिक्रमण रेग्युलराइज करण्यासाठी शासन निर्णय आलेला आहे आणि त्या बाबतीमध्ये आता ही तिसरी बैठक आपण या ठिकाणी घेत आहोत। या ही जी बैठक आहे ती सन्माननीय आमदार मोदय किनीकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा क्षेत्रीय स्तरीय समितीची बैठक झाली। आपल्याला ह्या शासन निर्णयानुसार 1500 चौरस फुटापर्यंतचे अतिक्रमण रेग्युलराइज होणार आहे। ही अतिक्रमणं निवासी कारणासाठी असली पाहिजे आणि पहिल्या 500 चौरस फुटापर्यंत कुठलंही शुल्क त्यासाठी लागणार नाही आणि 500 चौरस फुटापासून 1500 चौरस फुटापर्यंत निवासी जे असेल अतिक्रमणं त्यासाठी 10% रिडक्शनची रक्कम भरावी लागेल। यासाठी मोजणी जी करण्यात येईल ती मोजणी निःशुल्क असणार आहे आणि महानगरपालिका हद्दीमध्ये अर्ज जे करायचे आहेत ते वॉर्ड ऑफिसर यांच्याकडे अर्ज करण्यात येतील। वॉर्ड ऑफिसर त्याची प्रायमरी छाननी करून पुढची प्रक्रिया त्यामध्ये होईल आणि अंतिमतः जिल्हास्तरीय समितीसमोर हे अर्ज ठेवले जातील। जिल्हास्तरीय समिती यामध्ये अंतिम निर्णय घेईल। सर हा अर्जाचा फॉर्मॅट वगैरे कुठे अवेलेबल आहे? अर्जाचा फॉर्मॅट आता उपलब्ध झालेला आहे। सर्व जे प्रभाग अधिकारी आहेत त्यांच्याकडे देखील अर्जाचा नमुना उपलब्ध आहे। सर काही मालमत्तांमध्ये म्हणजे आगे दुकान किचन मकान असा प्रकार असतो तर त्यांच्यासाठी हा नियम लागू होणार आहे का? ज्या घरांमध्ये म्हणजे रेसिडेन्शियल कोणतरी राहत आहे आणि त्याला लागूनच छोटीशी गिरणी आहे, छोटंसं दुकान आहे तर अशासाठी हा जी आर लागू आहे ते देखील रेग्युलराइज होईल। फक्त त्यासाठी 25% हे रेडिएटरचे त्यांना भरावे लागेल। परंतु एखादी पूर्ण बिल्डिंग ही कमर्शियल असेल किंवा एखादं मोठं शॉप असेल ते रेग्युलराइज होणार नाही। तसेच यासाठी शिवसेना शाखा स्तरावर शिबिर भरवून नागरिकांना याचा थेट फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं किणीकर यांनी सांगितलंय। गेले 2 टर्म आम्ही पाठपुरावा करत होतो, सर्वच आमदार महाराष्ट्रातील पाठपुरावा करत होते। आमची लक्षवेधी लागली होती उल्हासनगरच्या रेग्युलायझेशनच्या माध्यमातून। मी सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सुमित्राताई उपमुख्यमंत्री त्यांचे मी या ठिकाणी आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांचे मी खूप आभार मानतो की 1 जानेवारी 2011 पूर्वीचे जे घर आहेत ते 25 मार्च 2026ला जे JR प्रमाणे जे 500 ते 1,500 पर्यंतची जे घरं रेग्युलाइज करण्यासाठी जे महाराष्ट्र शासनाच्या जागेवर बसलेले घर म्हणजे R झोन मध्ये हा जो JR काढून माझ्या मतदारसंघातील 4 नंबर 5 नंबर असेल किंवा अंमरनाथमध्ये असेल की लवकरात लवकर प्रक्रिया करण्याचं काम आम्ही गेले 8 दिवसापासून आम्ही मागवतो। आज 4 नंबर 5 नंबरसाठी प्रभाग अधिकारी मॅडम पण या ठिकाणी आलेले आहेत। आयुक्त मॅडमचाही फोन झालाय की हे जे घर आहेत महाराष्ट्र शासनाच्या जागेवरती R झोनचे ते फॉर्म भरून घ्यायचं। फॉर्म भरून ते आयुक्त मॅडमकडे प्रभागने कलेक्शन करून आयुक्त मॅडमकडे देणार। आयुक्त मॅडमच्या माध्यमातून TLR कडे मोजणीसाठी जे मोजणी फ्री आहे, प्रांत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 500 स्क्वेअर मीटरचे घर फ्री आहेत। 500 ते 1,500 असतील त्यांना 10% घर पैसे भरून रेडी रेकण्याचे 10% भरून पैसे भरून रेग्युलेशन करायचं आहे। आणि जे घरं आहेत आणि त्या घरामध्ये एखादी कमर्शियल यूज आहे म्हणजे पिठाची गिरणी असेल किंवा मिरचीची गिरणी असेल किंवा छोटंसं दुकान असेल तर तेही रेग्युलेशन करण्याचं काम या JR मध्ये आहे। त्याच्यात रेडी इग्नेशनच्या 25% भरून आपल्याला रेग्युलेशन करायचं आहे।
माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 70 ते 75% रहिवासी भाग आहे. म्हणजे गोरगरीब छोटे छोटे घरं म्हणून या ठिकाणी आहेत, ते रेग्युलाइज होणं खूप गरजेचं आहे. आमचे सर्वच नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत. वंचितचे पवार आहेत, आमचे गोडसे आहेत, सर्व सोनकांबळे आहेत, मराठे साहेब आहेत, सर्वच या ठिकाणी नगरसेवक इकडे आलेले आहेत. 4 नंबर 5 नंबरचे यांच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी हे फॉर्म भरून प्रभाग अधिकाऱ्यांकडे द्यायचे, देऊन आपलं घर लवकरात लवकर कसं आपण रेग्युलेशन करता येईल त्यासाठी सर्वांनी लक्ष द्यावं हीच विनंती आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार शासकीय जमिनीवर 1 जानेवारी 2011 पर्यंत झालेल्या निवासी अतिक्रमणांच्या नियमितीकरणाच्या प्रक्रियेबाबत सोमवारी उल्हासनगर उपविभागीय कार्यालयात विधानसभा क्षेत्रातील आढावा समितीची बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार बालाजी किणीकर होते. यावेळी महसूल व वन विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयातील विविध तरतुदींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला तहसीलदार, नगर भूमापन अधिकारी, महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त, महावितरणाचे उपअभियंता तसेच उपविभागीय अधिकारी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच शिवसेनेकडून शहर प्रमुख सचिन कदम, नगरसेवक प्रदीप गोडसे, सूरज सोनकांबळे, सुशील पवार, अनिल मराठे, ज्ञानेश्वर करवंदे आदी मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.